हॅलो फ्रेंड्स, आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे दम आलू मटर पुलाव। हा पुलाव बनवताना आपण थोडीशी हटके पद्धत बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा दम आलू मटर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। या ठिकाणी आपण 2 मीडियम आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने थोडेसे जाडसर कापून घेतलेले आहेत। 2 मोठे कांदे अशा प्रकारे आपण पातळ कापून घेतलेले आहेत। इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या व 1 ते 1.5 इंच अद्रक पाणी घालून वाटून घेतलेले आहे। 2 मीडियम साईजचे बटाटे सोलून अशा पद्धतीने आपण कापून घेतलेले आहेत। त्यासोबतच खडे मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे तेजपत्ता, 5 ते 6 मिरे, दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 लवंग, 3 विलायची। हा पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे। व्यवस्थित निवडल्यानंतर आपण एका बाउलमध्ये तो घेतलेला आहे। यामध्ये पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। 2 ते 3 पाण्याने आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। हा टेस्टी पुलाव आपण कुकर मध्ये बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण 3 ते 4 वगैरे तेल घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहोत। यावेळी मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। 1 ते 2 मिनिटं खडे मसाले आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहोत। तुम्ही हवं तर तेलामध्ये सुद्धा पूर्ण रेसिपी बनवू शकता। साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा तूप सुद्धा घेऊ शकता। तूप विरघळल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। आपण कांदा बारीक कापलेला आहे, त्यामुळे तो लवकर परतला जाईल। मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा परतवून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता कांदा छान मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत। व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद व 2 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च घालणार आहोत। तुम्ही या ठिकाणी साधी लाल मिर्च सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता अतिशय छान कलर मसाल्यांना आलेला आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हिरव्या मिरचीला आपण मधोमध कट दिलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण थोडेसे पाणी ऍड करूयात, जेणेकरून कुकर डागणार नाही व कांदे टोमॅटो व्यवस्थित परतले जातील। टोमॅटो परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून जिरा पावडर, 2 टीस्पून धना पावडर। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि बाजारामध्ये अगदी फ्रेश वाटाणा यायला सुरुवात झाली आहे। इथे मी 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी फ्रोझन ग्रीन पीस सुद्धा वापरू शकता। हे वाटाणे स्वच्छ धुवून आपण यामध्ये ऍड करूया। त्यासोबतच आपण बटाट्यांच्या जाडसर केलेल्या फोडी सुद्धा यामध्ये घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण थोडासा पुदिना घालणार आहोत। यामुळे पुलावला छान टेस्ट येते। बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 ग्लास तांदळासाठी इथे आपण 2 ग्लास पाणी घेतलेले आहे। चवीसाठी आपण यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालणार आहोत। आता आपण हाय फ्लेमवर या पाण्याला उकळी येऊ देणार आहोत। थोड्या वेळाने पाण्याला छान उकळ आलेला आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत। या स्टेजला तुम्ही पाण्यामध्ये मीठ चेक करू शकता, जेणेकरून तांदूळ आळणी बनणार नाही। आता आपण व्यवस्थित निथळून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घेऊया। यामध्ये आपण अर्धे लिंबू पिळून घालणार आहोत, ज्यामुळे पुलाव सुटसुटीत व्हायला मदत होते। तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण कुकरला रिंग सहित झाकण लावून 5 ते 10 मिनिटं तांदूळ व्यवस्थित शिजू देणार आहोत। यावेळी आपण कुकरला शिट्टी लावायची नाहीये। 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरला पीठ लावताना सर्व बाजूने लावण्याची गरज नसते। या ठिकाणी आपण शिट्टीच्या ठिकाणी व्यवस्थित पीठ लावणार आहोत। जिथे जिथे कुकरला आउटलेट्स आहेत त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे पीठ लावणार आहोत, जेणेकरून आपल्याला जास्त पीठ लावावं लागणार नाही। आता आपण या ठिकाणी तव्यावर ही कुकर ठेवणार आहोत व गॅसची फ्लेम मीडियम टू हाय केलेली आहे।
त्यानंतर झाकणाच्या साईडला सुद्धा थोडेसे पाणी लीक होत होते, तिथे सुद्धा मी पीठ लावून घेतलेले आहे. 10 ते 15 मिनिटं आपण व्यवस्थित हे शिजू देणार आहोत. कुकर शिजताना या ठिकाणी पाणी लीक होत होते, त्यामुळे तिथे सुद्धा मी या पद्धतीने पीठ लावून घेतलेले आहे, ज्यामुळे पुलावला छान दम बसेल. 10 ते 15 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून तो थंड करून घेतलेला आहे. कुकरमध्ये जास्त प्रेशर असते, त्यामुळे आपण ते डायरेक्ट खोलायचं नाही. त्यासाठी आपण अगोदर शिट्टीवरचे पीठ काढून घ्यायचे आहे. शिट्टीच्या जागेवर पीठ काढल्यानंतर आपण अशा पद्धतीने पिन घालून त्यातली सर्व एअर बाहेर काढणार आहोत, जेणेकरून कुकरमधले प्रेशर रिलीज होईल. जर कुकरमधले प्रेशर न काढता जर झाकण खोलले तर झाकण उडू शकते, त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे. कुकरचे प्रेशर निघून गेल्यानंतर कुकरचं झाकण अगदी हलक्या हाताने निघते. तुम्ही बघू शकता आपला दम आलू मटर पुलाव अगदी रेडी आहे. पुलाव अगदी छान शिजला आहे व अगदी सुटसुटीत झालेला आहे. या टेस्टी पुलावचा टेक्स्चर व कलर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि अगदी सुटसुटीत हा पुलाव झालेला आहे. हा गरमागरम दम आलू मटर पुलाव तुम्ही रायता किंवा कोशिंबीर सोबत एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर ही दम आलू मटर पुलाव बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.